समिती आयोजित नगरपालिका शाळांमधील मुलांसाठी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे दादा महाराज स्मृती स्पर्धा व कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव बक्षीस समारंभ पार पडला। यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सातारचे उपनगराध्यक्ष व शिक्षण सभापती सुहास राजे शिर्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। सातारा नगर परिषद शिक्षण समिती आयोजित नगरपालिका शाळांमधील मुलांसाठी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे दादा महाराज स्मृती स्पर्धा कला व क्रीडा सांस्कृतिक महोत्सव बक्षीस समारंभ पार पडला। सातारा नगरपालिका शाळेतील मुलांसाठी आजपर्यंत क्रीडा क्षेत्र उपलब्ध नव्हते, मात्र उपनगराध्यक्ष आणि शिक्षण सभापती असलेले सुहास राजे शिर्के यांनी नगरपालिका शाळेतील मुलांसाठी क्रीडा व कला क्षेत्र उपलब्ध करून दिले आहे। दरम्यान यामुळे सर्व नगरपालिका शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांमधून सुहास राजे शिर्के यांचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे। व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे मित्र, सातारा नगरपालिकेचे नगर उपाध्यक्ष सुहास राजे शिर्के, नगरसेवक राजू भोसले, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, नगरसेविका स्नेहा नलोडे, नगरसेविका सौ आवळे, या ठिकाणी आवर्जून त्यांचं फार मोठं योगदान आहे असे सर्व प्रशिक्षक आणि सर्व क्रीडा त्यांच्या हातात लहान लहान मुलांना एक दिशा देण्याचं काम करतात असे बांगे साहेब, शिंदे असतील, उपस्थित सर्व, आणि ज्यांनी खास करून जिजामाताच्या संस्थेच्या सर्व BEdच्या पदाधिकारी मुलींनी जे प्रशासक म्हणून काम पाहिलं, असे सर्व ज्यांनी फार मोठं योगदान वेचलं, हा संपूर्ण शिक्षण समितीचा कार्यक्रम पार पाडण्याकरता सर्वप्रथम या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। आणि आपल्या सगळ्यांना खेळाचं महत्त्व काय असतं हे समजून घेतलं पाहिजे। शिक्षण जसं महत्त्वाचं असतं तसंच या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कित्येक जरी तुम्ही उच्चांक गाठायचा प्रयत्न केला, अभ्यास भरपूर केला जरी असला आणि तुम्ही त्याच्यात उत्तीर्ण झाला जरी असला, तर तुमच्या जर तब्येतीने तुम्हाला साथ दिली नाही तर तुमच्या मनातलं असणारं जे उद्दिष्ट आहे हे तुम्ही कधीच साध्य करू शकत नाही। आणि म्हणून खेळाला खास करून फार शिक्षणा एवढंच महत्त्व आहे। आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की शिक्षण समितीच्या माध्यमातून 18 शाळा, त्यात 1680 सर्व मुलं-मुली शिक्षण घेत असतात। आणि त्यामुळं दरवर्षी आम्ही ह्या समितीच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या असणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला एक वाव मिळाला पाहिजे याकरता प्रयत्नशील असतो। मोठमोठ्या शहरांमध्ये चांगल्या फॅसिलिटीज असतात,
प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये शाळांमध्ये तिथं संपूर्ण फॅसिलिटीज असतात, पण मात्र जे खऱ्या अर्थाने उपेक्षित आहेत आणि जे गरजू आहेत अशा कुटुंबातनं जे ह्या संपूर्ण नगरपालिकेच्या शाळांमध्ये जे शिक्षण घेत असतात त्यांना मात्र कुठल्याही प्रकारच्या फॅसिलिटीज त्या पद्धतीने मिळत नाही. आणि त्यामुळं मागच आम्ही हा निर्णय घेतला होता की शिक्षण समितीच्या माध्यमातून ह्या सर्व तरुण लहान लहान मुलींना आत्तापासूनच खेळाची त्यांची आवड जर निर्माण केली तर आपल्याला माहीत आहे की येत असताना जे मेन गेट आहे तिथं खेलो इंडियामध्ये बऱ्याचशा मुलं आणि मुलींनी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, बरेच मेडल्स त्यांनी प्राप्त केले. आणि त्यामुळं स्वतःला तुम्ही कमी लेखू नका. तर ते करू शकतात तर तुम्ही सुद्धा करू शकता. फक्त जिद्द तुमच्या मनात पाहिजे आणि कष्ट घ्यायची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे, तरच हे संपूर्ण सर्व शक्य होईल. हे करत असताना शक्ती आणि युक्तीची जोपर्यंत सांगड आपण घालत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आपल्या जीवनाचं सार्थक होणार नाही. आपलं आरोग्य व्यवस्थित असलं तर आपण एक आयुष्य तर आपलं वाढतंच, पण त्याचबरोबर एक चांगलं नागरिक म्हणून आपल्याला आपण जगू शकतो. त्यामुळं खेळाला अत्यंत महत्त्व आहे. तुम्ही आता जरी लहान असला तर काही वर्षांमध्ये तुम्ही मोठे होणार आणि त्यामुळं आत्तापासूनच तुम्ही सर्व लहान लहान मुलांनी हे संपूर्ण तुमच्या अंगवळणी आलं पाहिजे. याकरता हे सामने भरवले जातात. मला आनंद होतो आहे की अक्षरशः यावेळेस मोठ्या प्रमाणावरती हे सामने भरवले गेले. किंबहुना माझं तर असं मत एक सुझाव राहील की पुढच्या वर्षीपासून संपूर्ण जेवढ्या सातारा जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका आहेत त्या सगळ्या नगरपालिकांच्या शाळांचं एक काय त्याला म्हणतात इंटर नगरपालिका स्पोर्ट्स मीट आपण जर ठेवली तर त्याच्यासारखं संपूर्ण त्यात अजून जास्त त्याला वेटेज येईल. अजून तुम्हाला जास्त कॉम्पिटिशन जेव्हा निर्माण होतं त्यावेळेस आपण कुठं कमी पडतोय, कुठं कमी पडत असलो तर त्यात सुधारणा आपण काय केली पाहिजे यातनं आपल्याला बोध घेता येईल. पण करणार काय, एवढा खर्च करून सगळी जागा वाया गेली, दुर्दैवाने सांगावंसं वाटतं. पण ठीक आहे, असू द्या. पण जास्तीत जास्त त्यातल्या त्यात आपण कसं सुधारणा केली पाहिजे, काय केलं पाहिजे त्याचा आम्ही जरा विचार करतोय. कदाचित हे सर्व परत पाडून परत व्यवस्थित बांधावं लागलं तरी त्याचासुद्धा मी स्वतः वैयक्तिक विचार करतोय. कारण की एवढ्या ऐन मोक्याची जागा साताऱ्यात एवढी मोठी कुठं उपलब्ध होणारी नाही, पाहायलाही मिळत नाही. एक आपल्याला आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सगळ्या मुलींना मला सांगावंसं वाटतं की सचिन तेंडुलकर हे जे तुम्ही मोठमोठे नावं आज म्हणजे ऐकता, टी व्हीवर पाहता, ही काय फार मोठ्या कुटुंबातले पोरं नव्हते. ही सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातल्या, म्हणजे जेव्हा सचिनने हे करायला क्रिकेट खेळायचं तर गल्लीत तसं क्रिकेट खेळायचं. त्यामुळं तुमच्यामध्ये असणारे जे कलागुण आहेत त्याच्यावर तुम्ही परिश्रम घेतले तर सचिन तेंडुलकर सरची जेवढी ख्याती असेल किंवा बाकी जेवढे स्पोर्ट्समधले जे कोण असतील, वेगवेगळ्या हॉकी असेल, बॅडमिंटन, टेनिस, लॉन टेनिस, या सगळ्या स्पोर्ट्समध्ये जे काही आपण पाहतो त्यात तुमचंच देखील भविष्य काळात नाव निश्चितपणे येईल. आज वय तुमच्याकडे आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांशी बोलतोय. आणि जास्तीत जास्त आपण सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करावे.
खूप खेळावं, पण एवढं पण खेळू नका, नाहीतर उद्या तुमच्या शिक्षकांनी विचारलं कुठं गेला होता, तुम्ही म्हणाल की उदयनराजेंनी सांगितलं तुम्ही खेळत बसा, अभ्यास करू नका, मेहरबानी करा, दांड्या मारू नका. नाही, मी पण मारले, तसं काय नाही, पण हे असं येतं. तुम्हाला कळेल, सगळ्या तुमच्या मास्तरीन बाईने सगळ्या मागं बसल्यात, बघतात आहे तुमच्याकडे. खूप खूप प्रेम आपल्या सगळ्यांना, खूप मोठे व्हा, असा एवढा उच्चांक गाठा की ज्याच्यामुळं संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या वैभवात अजून भर पडेल. ते पाहायला मी आतुर आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वजणांनी ज्या लोकांनी या संपूर्ण सामन्यांना यशस्वी करण्याकरता हातभार लावला, त्या सर्वांना पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद देतो. आणि ज्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी या सगळ्या स्पर्धेत सहभागी झाले, त्यांना सुद्धा मनापासून खूप त्यांचं कौतुक करतो. असंच हसत खेळत राहा, असंच संपूर्ण खूप आयुष्य आपल्या सगळ्यांना. एवढंच त्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा. धन्यवाद.